संभाजीनगर जिल्ह्यातील ज्या अतिप्राचीन आणि पौरात्य आणि ऐतिहासिक ज्या बौद्ध लेण्या आहेत, पुरातन बौद्ध लेण्या आहेत, त्यांच्या टेकड्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मुरुम, माती, डबर याचं उत्खननाचं काम ब्लास्टिंग करून काढण्याचं काम सुरू झालेलं होतं. नदीपात्रात सुद्धा या संदर्भात येथील अनेक बौद्ध संघटनांनी त्याला विरोध केला, मोर्चा काढला, आंदोलनं केली, निवेदनं दिली. पण हे ऐतिहासिक स्थळ नष्ट करण्याचा जणू विडाच उचलला आहे. अशा प्रकारे तेथील हे माफिया, दगड आणि मुरुम सगळे उत्खनन करणारे माफिया आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे तेथील काम तो थांबू शकला नाही. म्हणून आज या संभाजीनगर जिल्ह्यातील या ऐतिहासिक आणि पुरातन या संपूर्ण लेण्यांचं संरक्षण व्हावं म्हणून आज आम्ही हा मुद्दा उपस्थित केला. खरं तर मोठमोठ्या त्या स्फोटामध्ये आवाज येऊन अनेक ती उद्या जर संपूर्ण डोंगरच नष्ट झालं तर त्या संपूर्ण लेण्यांना धोका पोहोचेल, तडा जाईल आणि हे संपूर्ण बौद्ध लेण्याचं अस्तित्व संपुष्टात येईल. आणि हे अस्तित्वात आपल्या ते संपुष्टात यावं म्हणूनच काही अधिकाऱ्यांचा संगनमत आहे का, असाही प्रश्न आम्ही उपस्थित केला. यामध्ये प्रचंड पैसा कमवण्याच्या नादात तेथील हे अवैध उत्खनन करणारे माफिया आणि अधिकारी या दोघांनी संगनमत करून जवळपास 200 कोटी रुपयाच्या वर महसुलाची चोरी केली, उत्खनन केलं आणि त्या जगभरात प्रसिद्ध असलेल्या या लेण्यांना धोका पोहोचण्यासाठी काम केलंय. म्हणून याचं संरक्षण व्हावं, दोषीवर कारवाई व्हावी आणि हे संपूर्ण उत्खननाला आशीर्वाद देणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना सुद्धा अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी आज आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. मग तो राज्यसभेबाबत भाजपकडनं, महायुतीकडनं त्यांची नावं जाहीर करण्यात आलेली आहे, परंतु अजूनपर्यंत एकही नावाची पुष्टी महाविकास आघाडीकडनं होते. काँग्रेसचं नेमकं काय ठरलंय? असं आहे की आम्ही राज्यसभेची जागा राष्ट्रीय पक्ष आमचा आहे, त्यामुळे आम्ही आग्रह धरला होता. परंतु राज्यसभेची जागा आम्हाला द्यावी, विधान परिषद जागा उद्धवसाहेब ठाकरे यांनी घ्यावी अशी आग्रही मागणी आमची नेहमी आम्ही होती आणि तसं हायकमांडकडे सुद्धा आम्ही ते मागणी केलेली होती. परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या अनेक नेत्यांनी दिल्लीशी संपर्क केला, उद्धव साहेबांशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी भूमिका मांडली आणि आमच्याशी सुद्धा प्रदेशाध्यक्षाशी सकाळी सुप्रियाताई सुळे पण बोलल्या दुपारला. आणि यामधून एक आपल्या राष्ट्रवादी पवार साहेबांच्या गटाचे शरद पवार साहेब हे सर्वेसर्व आहेत, पवार साहेब ज्येष्ठ आहेत आणि आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाडणारे आहोत. तो धर्म आम्ही पाडून महाविकास आघाडी एकत्र राहावी, ती मजबूतीनं पुढे जावी, येणाऱ्या आव्हानाला, येणाऱ्या सगळ्या गोष्टीला, ही आमची सातत्यानं भूमिका राहिलेली आहे. म्हणून आमच्या हायकमांडनी कदाचित पवारसाहेबांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असावा असं आमचं मत झालेलं आहे. आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे पवारसाहेबांना पाठिंबा देण्याचा किंवा त्यांना राज्यसभेसाठी उमेदवार ठरवायचा, तर आमच्या आत्ताच आम्हाला फोनही आला आमच्या प्रभारीच्याकडून की काँग्रेस प्रेसिडेंट मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी, राहुलजी गांधी यांनी आणि सोनिया गांधीजींनी पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला पाठिंबा देऊन त्यांना राज्यसभेच्या त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे असं त्यांचं एकमत झालं. आणि त्यामुळे उद्या शरद पवार साहेब कदाचित या सगळ्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ठरतील. पण मला अजूनही तुम्हाला सांगतो की ही घोषणा तीनही पक्ष मिळून जोपर्यंत बसून पुढे जात नाही तोपर्यंत यावरचा अंतिम निर्णय आहे असं समजण्याचं कारण नाही. परंतु सर राज्यसभा शरद पवारांना राज्यसभा शरद पवारांना देण्यात आली तर विधान परिषदेच्या जागेवरती काँग्रेस आपला दावा करणार का? नाही, अजून वेळ आहे त्याला. ते जुलैमध्ये त्या संदर्भात चर्चा होणार आहे. आत्तापासून कुठल्या त्या विषयावर चर्चा करणं किंवा मत प्रदर्शित करणं चुकीचं होईल.
त्यावेळेस आम्ही ती चर्चा होईल, त्यावेळेस आमची भूमिका आम्ही मांडू. सर, एकीकडे मनसे आणि शिवसेनेमध्ये एक तडा गेली दिसते, कारण की जे स्वीकृत नगरसेवक असतील, समिती असतील, त्यामध्ये दोन्ही भावामध्ये कुठेतरी रस्सीकेस तुम्हाला अपडेट आणि तुम्ही अपडेट नाही याचा अर्थ असा होतो, ते दोनही भावांचं मत एक झालेलं आहे. त्यांच्यामध्ये त्यांनी एकमताने प्रभाग समित्यांचं वाटप केलेलं आहे आणि पुन्हा दोन भाऊ एकत्र बसून त्यांनी तो निर्णय घेतला आहे. सकाळच्या बातम्या आणि दुपारच्या बातम्यातला हा अंतर आहे, त्यामुळे त्यावर आता कुठेही मतभेद दोन भावांचा आहे असं मला वाटत. सर, आज रोहित पवारांनी एक दावा केलाय महत्वाचा, की 2023ला ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना डावोसला जात असताना त्यांनी व्हीएसआर कंपनीचं विमान वापरलेलं होतं आणि ते व्हीएसआर कंपनीच्या विमानाला जी आहे ती इराक आणि इराणच्या देशावरतून फ्लाईंग करण्याची परमिशन नव्हती. त्यावेळेस एकनाथ शिंदेचा जीव धोक्यात होता. अशा पद्धतीची एक खळबळजनक माहिती जी आहे ती रोहित पवारांनी उघडकीस आणलेली आहे. कशा पद्धतीने बघताय आणि व्हीएसआर कंपनीची फक्त 5च विमानं आतापर्यंत ग्राउंड झालेली आहे. असं ही वादग्रस्त कंपनी आहे व्हीएसआर, हे आता काही लपून राहिलेलं नाही. या कंपन्यांचे फ्लाईट आपला पायलट वेळेवर येत नाही. या कंपन्यांच्या पायलटच्या संदर्भात काही तक्रारी होत्या. या फ्लाईटच्या संदर्भात, दुरुस्तीच्या संदर्भात, मेंटेनन्सच्या संदर्भात अनेक तक्रारी होत्या. यांनी नेहमी नियम तोडलेत, मोडलेत आणि अशा अनेक तक्रारी असल्यामुळे कदाचित त्या संपूर्ण इंटरनॅशनल पॉलिसी ज्या काही आहेत त्यामध्ये त्या कक्षेत बसणारे नसतील आणि म्हणून इराक असेल, इराण असेल, ज्या ज्या देशातून उड्डाण होतं त्या त्या देशातील त्या कंपनीला परवानगी नसेल किंवा परवानगी नाकारली असेल तर ती स्वाभाविक आहे, ती धमकी मिळणं. रोहितजी पवार यांनी तोच धागा पकडून जर मांडणी केली असेल तर मला वाटतं की मोठ्या मोठ्या नेत्यांना या अशा विमान कंपन्यापासून जो धोका अजितदादाच्या रूपानं धोका निर्माण झाला आणि त्यांचा जीव आपल्याला गमवावा लागला, महाराष्ट्राने एक चांगल्या नेत्याला गमावलं, अशा कंपनीवर पूर्णतः उच्चस्तरीय चौकशी करून पहिले तर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि यांचं संपूर्ण शोधून काढलं पाहिजे ते सगळे प्रकरण, की नेमका या कंपनीच्या विरुद्ध का अशा प्रकारची भूमिका परदेशातही स्वीकारली जाते फ्लाय करताना आणि देशामध्येही या कंपनीच्या संदर्भात का विविध प्रश्न उपस्थित होतात. तर ही गुन्हा दाखल करून याची सर्वकष उच्चस्तरीय चौकशी होणे क्रमप्राप्त आहे असं माझं मत आहे. परंतु या कंपनीवरती वरदहस्त कोणाचा आहे? कारण की तो कोणीही मोठा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तेच विमान वापरतात. नाही, आमची तर या व्हीएसआर कंपनीची महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना विनंती राहील. आता ज्या वादग्रस्त परिस्थिती ज्या समोर येत आहेत, ज्या काही या कंपन्यांच्या विरुद्ध तक्रारी येत आहेत, या कंपन्यांची विमानं वापरू नयेत. उलट महाराष्ट्र सरकारने वाटल्यास एखादं नवीन विमान घ्यावं पैसे असतील तर, पण असे विमानं वापरण्याचा धोका पत्करू नये अशी सुद्धा आमची मागणी असणार आहे. रोहितदादा पवारांनी फोन केल्यानंतर व्हीएसआर कंपनीची मुजोरी अशी होती की ते म्हणतात की आपको जो करना है कर लो, मेरा कोई कुछ बिगाड़ नहीं सकता. नाही, हीच मस्तीमुळं अशा पद्धतीनं ती वागत आहेत. हे पहिलं आपण एका फ्लाईटमध्ये त्या मेन पायलटच्या सीटवर, खुर्चीवर आपण त्यांना झोपलेलं पाहिलं आहे. म्हणजे हा माणूस किती बिनधास्त आहे, बेफिकीर आहे आणि किती निर्ढावलेला आहे, किती मस्तीखोर आहे हे त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. अर्थात वरदहस्त कुणाचा किती आहे हे मी पुरावा नसल्यामुळे मी बोलणार नाही, परंतु त्याची हिंमत पाहता कुणाचा तरी आशीर्वाद आहे हे मात्र मांडण्यासाठी मोठा स्कोप, बोलण्यासाठी मोठा स्कोप या ठिकाणी आहे आणि अशांची मस्ती एकदा काढली पाहिजेत आणि या कंपनीवर बॅन आणलं पाहिजेत असं मला वाटतं. सर, राज्यामध्ये महिला आणि अल्पवयीन बालक जे आहेत मोठ्या प्रमाणात गायब होत आहेत. ठाणे आणि रायगडमधली घटना समोर आलेली आहे, पण जवळपास आपण पाहतोय 30,000 महिला सापडल्यात तर 8,475 अल्पवयीन मुली सापडल्या आहेत. सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, काय सांगा? नाही, मीच उपस्थित केला होता. मोठ्या प्रमाणात बालिका, लहान छोट्या कोळ्या बालिका, महिलांचं महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1,57,000 या महिला आणि बालिका अद्यापही लापता आहेत. त्यांचा पत्ता लागत नाही. काही मिळत आहेत पण काही मिळत नाही आणि हा गंभीर प्रश्न महाराष्ट्राच्या पुढे आहे.
परदेशात विकल्या गेल्यात का, त्यांचा खून झाला का, त्यांच्यावर अत्याचार झाला का. कारण आता राज्य हे सगळ्या बाबतीमध्ये संरक्षण करण्यामध्ये हे कमी पडत आहे. हे आता काही लपून राहिलेलं नाही. म्हणून हे काही या सगळ्या महिलांच्या प्रश्नाविषयी किंवा महिलांच्या गायब होण्याविषयी, बालिकेवर छोट्या छोट्या जे काही त्यांच्यावर अत्याचार होतो त्या संदर्भात सरकार गांभीर्यानं बघावं अशी मागणी आम्ही केली होती. आणि हा मुद्दा ज्यावेळेस आता रायगडचा पुढे येतो आहे त्यावर आमच्या म्हणण्याला पुष्टी मिळते आहे. आणि म्हणून अद्यापही सरकारने, गृहविभागाने, गृहमंत्री मुख्यमंत्री महोदयांनी याकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे आणि यावर पुन्हा अशा घटना होणार नाहीत यासाठी कडक उपाययोजना केल्या पाहिजेत असं आमचं मत आहे. राज्यसभा सीट को लेकर एमबीए में क्या तय हुआ है, कांग्रेस की भूमिका क्या है शरद पवार साहब के लिए? नहीं, देखिए, आज तो पवार साहब के बारे में हमें दिल्ली से कुछ संकेत मिलने की शंका बात चल रही है और हमने अपनी डिमांड रखी थी. हमने आग्रह भी किया था. हमारा कहना था, वो हमने रखा था कि कांग्रेस को राज्यसभा मिलना चाहिए. विधान परिषद ये उद्धव जी ठाकरे साहब को मिलनी चाहिए. पर हमने ये भी कहा था कि आखिरी निर्णय लेने का अधिकार दिल्ली का है. ये हमारी मांग थी. दो दिल्ली के हमारे हाईकमांड है, हमारे राहुल जी गांधी है, मल्लिकार्जुन खड़गे साहब है, सोनिया गांधी मैडम है. ये जो निर्णय लेंगे या प्रियंका गांधी जी, वो निर्णय हमें अंतिम होता है. आज हमें पता चला है कि महाविकास आघाड़ी ये हमेशा हमारे महाविकास आघाड़ी का धर्म को लेकर, एकजुट को लेकर हमेशा चिंतित रही है और हमेशा वादा निभाने का काम भी महाविकास आघाड़ी करके कांग्रेस पक्ष ने भूमिका निभाई है. आज भी सीनियर नेता कांग्रेस करके राष्ट्रवादी के पवार साहब के बारे में हमें संकेत मिला है, पर अभी उसकी पुष्टि नहीं हुई है. कि ये संकेत मिला है कि हाईकमांड ने पवार साहब को नाम पर अंतिम उनको मोहर लगाने का निर्णय लिया है. ऐसी बातें हमें पता चली. लेकिन शरद पवार साहब अगर नहीं लड़ते तो उद्धव ठाकरे सीट मांग रहे, उनकी तरफ से अभी तक कोई नहीं, जब ये बात नहीं होगी तो बाकी और मीटिंग करेंगे. पर हम लोग अभी उस पवार साहब के बारे में जो हाईकमांड से सिग्नल आ रहे, अगर वो आता है आदेश तो हम लोग उनके पीछे खड़े रहेंगे. और एक सीनियर नेता, बुजुर्ग नेता और एक महाराष्ट्र के भी और महाविकास आघाड़ी के भी साथ में चलने वाले नेता को साथ देने का काम हम करेंगे. तो राज्यसभा के बदले विधान परिषद की क्या कोई ऐसी बातचीत हुई है? नहीं, अभी जुलाई में विधान परिषद आएगी तब इस बारे में हम लोग चर्चा करेंगे. आज इस बात को लेकर कोई चर्चा नहीं है. रोहित पवार ने जो बयान दिया है कि वीएसआर की फ्लाइट, जब मुख्यमंत्री थे एकनाथ शिंदे, वो लेके डावोस जा रहे थे, लेकिन उनके बीच में 4 घंटा ईरान की तरफ रुकना पड़ा. वहाँ से फ्लाई ऊपर से उड़ान होने की परमिशन नहीं थी और उस समय उनके भी जान को धोखा बताया गया. जिस तरह से उनका पूरा विदाउट परमिशन अगर बयान है तो वीएसआर को, कंपनी को उससे, उस कंट्री से ऊपर से फ्लाई नहीं होनी चाहिए, फ्लाई नहीं करना चाहिए था. अगर ये होता है तो इनकी मस्ती कितनी है, ये क्या समझते हैं खुद को. यानी इनके पीछे कोई होगा तो हिंदुस्तान का कोई आका होगा, पर प्रदेश में जाकर, दूसरे देश में जाकर अगर इस तरह का धोखा निर्माण होता है तो पायलट की जान और वहाँ पे जो वीआईपी उसमें फ्लाइंग करता है, उसकी भी फ्लाई करता है, उसकी भी जान, वो बहुत ये सीरियस और गंभीर विषय है. हम लोग यही चाहते हैं कि इस कंपनी के बारे में जो अभी सामने तथ्य आ रहे, उसका मालिक एमडी जो है वो मेन पायलट के सीट पर सोता हुआ दिखाई दिया और उनके बारे में, उनके फ्लाइट के बारे में कंप्लेंट्स है, उसके वो पायलट के बारे में कंप्लेंट्स आते जा रहे. इस स्थिति में इस कंपनी को तुरंत बैन करना यही उचित रहेगा. हम लोग, मुख्यमंत्री जी हो या उप मुख्यमंत्री जी हो, इस वीएसआर कंपनी का फ्लाइट यूज़ करते तो हमें भी आग्रह करेंगे, चाहे पैसे हो या नहीं हो, उधारी लो, पर नया फ्लाइट वापरो. पर ऐसे बोगस कंपनी का फ्लाइट से फ्लाई करके आप अपने को, यह इस परिस्थिति को जो सामने आ रही है उससे आप लोग टालने की कोशिश करो. यही हमारा इनको हमारी मांग रहेगी या हमारी मंशा रहेगी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.